नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण मेहनतीने उगवलेलं पीक जेव्हा किडीमुळे हळूहळू नष्ट होतं तेव्हा मनाला खूप वेदना होतात. पण निसर्गाने यावर आपल्याला एक प्रभावी उपाय दिला आहे, तो म्हणजे कडुनिंब. यापासून तयार होणारे निमास्त्र किडींवर प्रभावी नियंत्रण ठेवतं. चला पाहूया हा नैसर्गिक उपाय कसा तयार करायचा. निमास्त्र हे कडुनिंबाच्या पानांपासून किंवा निंबोळीपासून तयार केलेले एक प्रभावी नैसर्गिक कीड प्रतिरोधक आणि कीडनाशक आहे. यामध्ये भक्षणरोधक गुणधर्म असून किडींची प्रजनन क्षमता कमी करणे तसेच त्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे हे महत्त्वाचे कार्य ते करते. 10 किलो कडुनिंबाची पाने, 10 लिटर देशी गाईचे गोमूत्र, 2 किलो देशी गाईचे शेण आणि 200 लिटर पाणी. सर्वप्रथम प्लास्टिक किंवा सिमेंटच्या टाकीत 200 लिटर पाणी घ्या. त्यामध्ये 10 लिटर देशी गाईचे गोमूत्र आणि 2 किलो देशी गाईचे शेण मिसळा. या मिश्रणात 10 किलो कडुनिंबाच्या पानांची पेस्ट किंवा 10 किलो निंबोळीची भुकटी घाला. तयार झालेले मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळा चांगले ढवळा. हे मिश्रण 2 दिवस सावलीत ठेवून गोणपाटाने झाकून ठेवा. 2 दिवसानंतर तयार झालेले निमास्त्र गाळून घ्या. हे तयार निमास्त्र पाणी न मिसळता 200 लिटर प्रति एकर या प्रमाणात पिकावर फवारणी करावी. तर शेतकरी बंधूंनो, कडुलिंब हे फक्त एक झाड नाही तर आपल्या शेतीचं नैसर्गिक संरक्षण कवच आहे. निमास्त्र वापरून आपण किडींवर नियंत्रण तर ठेवू शकतोच, पण जमिनीची सुपीकता आणि पिकांची गुणवत्ता देखील टिकवू शकतो. तर मग नैसर्गिक शेतीकडे तुम्ही सुद्धा एक पाऊल टाकणार का? धन्यवाद.